TV9 मराठीशी बोलणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई. वरुण सरदेसाई, आज तुम्ही सकाळी समाज माध्यमांवर एक प्रतिक्रिया टाकली आहे, भूमिका व्यक्त केली आहे की दक्षिण मुंबईतल्या ताडदेव भागातल्या एका घराच्या खरेदी विक्रीचं प्रकरण आहे. आहारावरून तिथे काही वाद आहे आणि तुम्ही म्हटलेलं आहे की आहारावरून जो कोणी वाद निर्माण करतो आहे त्याला, अशा प्रवृत्तीला दिसेल तिथे ठोकून काढा. काय नेमकं तुमचं यामध्ये म्हणणं आहे? नाही, हे एक हा विशिष्ट पॅटर्न हा मुंबई शहरामध्ये राबवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात मी आज विधिमंडळात सुद्धा अनेक वेळेला भाष्य केलेलं आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला या बिल्डिंगमध्ये घर मिळणार नाही, असं बोलण्याची अनेक लोकांची सुप्त इच्छा होती, ते बोललं जात होतं. पण हा एक दलाल आहे. तो दलाल आज उघडपणे, त्याचे लाखो फॉलोअर्स इंस्टाग्रामवर आहेत, तो उघडपणे सांगतो नॉनव्हेज खाते रहोगे तो बिल्डिंग में फ्लॅट मिलेगा नहीं. आणि त्यामुळे पहिला या दलालाला चोपला पाहिजे. जोपर्यंत यांना प्रेमाची भाषा समजत नाही, यांना चोपूनच काढला पाहिजे. मुद्दामून वादविवाद तयार करायचे, कधी पांढऱ्या पट्ट्या मारायच्या, कधी व्हेज नॉनव्हेज म्हणायचं. आणि असा कुठला कायदा आहे की ज्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जर तुम्ही व्हेज खात असाल किंवा नॉनव्हेज खात असाल किंवा तुमच्या ईटिंग प्रेफरन्सवरनं ठरवलं जातं की तुम्हाला मुंबईत घर द्यायचं की नाही. मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबईचे मूळ पहिले रहिवासी हे तर आगरी कोळी आहेत. आणि त्यामुळे आज उद्या आगरी कोळी लोकांना काय तुम्ही घरं नाकारणार आहात का? आणि एवढी यांची हिंमत होते कशी? त्यामुळे हा दिसेल त्याला तिकडे शिवसैनिक चोपतील. आज आमचे लोक त्याच्या ऑफिसला पण गेलेले, तो तिकडे सापडला नाही. 2 दिवसात सापडेल. जिथे दिसेल त्याला आम्ही चोपणार. वरुणजी, TV9 मराठीनं जे इस्टेट ब्रोकर किंवा इस्टेट एजंट आहेत भावेश, त्यांची मुलाखत केली किंवा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणात मी एक फक्त इस्टेट एजंट आहे, घराच्या खरेदी विक्रीचं माझं काम आहे, मी स्वतः मराठी आहे, जे घराचे मालक आहेत ते स्वतः मराठी आहेत, पण ते वारकरी संप्रदायाचे आहेत आणि त्यांची इच्छा आहे की हे घर त्यांना शाकाहार करणाऱ्या व्यक्तीलाच विकायचं आहे. नाही, ही सगळी नौटंकी आहे. आज हा जो कोण माणूस आहे याचे आज नाही म्हटलं तरी लाखो फॉलोअर आहेत. आणि त्यामुळे ही एक वृत्ती आहे. तो सगळा व्हिडिओ मी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा बघितला. ताड़देव में घर लेना है तो वेज ही खाना पडेगा, नॉनव्हेज वालों के लिए नहीं होगा. हे व्हिडिओ सांगायची काय गरज होती? जर एखाद्याची तशी काही इच्छा असेल तर मग जेव्हा एखादा बाहेर येतो त्याला पण तुम्हाला सांगता आलं असतं. वारकरी संप्रदायाचा वगैरे आहे, हे मुद्दामून मराठी माणसामध्ये आग लावण्याचे सगळे धंदे आहेत. हा पॅटर्न चालू आहे. हा प्रत्येक माणसाला माहिती आहे. आज नवीन माणूस घाटकोपर पूर्वमध्ये, मुलुंडमध्ये, मलबार हिलमध्ये, ताडदेवमध्ये, कुलाबामध्ये, विलेपार्लेमध्ये घर घ्यायला गेला तर अनेक बिल्डर, अनेक दलाल हे मराठी माणसांना सांगतात व्हेज असेल तरच घर मिळेल. हे वास्तव आहे. आणि म्हणून आज तो व्हिडिओ एवढा व्हायरल गेला. जर हे खरं नसतं तर तो व्हायरल पण गेला नसता. लोकांचा स्वतःचा अनुभव आहे की आम्ही नॉनव्हेज खातो म्हणून आम्हाला घरं नाकारली जातात, म्हणून तो लोक भडकली आहेत. इस्टेट एजंट भावेश यांचं आणखी असंही म्हणणं आहे की जी मला ठोकून काढण्याची भाषा केली जाते आहे, खरं तर या नेत्यांनी मराठी बेरोजगारांना हाताला काम दिलं पाहिजे, असं हे नेत्यांचं काम असलं पाहिजे. या प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे आणि ठोकून काढण्याची भाषा अयोग्य आहे. हे बघा, हा काय कोण मोठा, हा दलाल आहे. मला काय त्याला मोठं करायचं नाही आहे. मी काय त्याला काळा की गोरा ओळखत नाही. पण तो जर व्हिडिओ प्रसिद्ध होत असेल आणि त्याच्यामुळे जर बाकी लोकांची हिंमत वाढणार असेल, इतके दिवस मी म्हणालो तसं हे सगळं सायलेंटली चालू होतं, सुप्त सुरू होतं. हा विषय गेल्या वर्षी मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात मांडला होता की मुंबईमध्ये लोकांना नॉनव्हेज खात असेल तर घरं देत नाहीत. पण आज हे एवढं जर उघड होत असेल तर हे सुरुवातीला ठेचलं पाहिजे. एकाला ठोकलं की बाकीचे कोण हिंमत करणार नाहीत. आणि त्यामुळे दलालांनी काही, मला वाटत नाही शिवसेनेला उपदेश देण्याची गरज आहे. त्यांनी त्यांचं काम करावं, त्यांनी प्रॉपर्टी विकावी, त्याच्यातनं पैसे कमवावे. त्याच्यामध्ये आम्हाला काही नाही. मी परत एकदा सांगतो, हा कोण व्यक्ती आहे, हा काय आहे, हा विषयच नाही आहे. एवढी तुमची उघड मुंबईमध्ये हिंमतच झाली नाही पाहिजे की बाबा भाषेच्या जोरावर, किंवा आज तुम्ही हे म्हणताय उद्या तुम्ही भाषा सांगायला लागाल. आज तुम्ही मला सांगा, अनेक याच्यात प्रॉपर्टीजमध्ये रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर मोठ्या याच्यात जैन देरासर अवेलेबल, जैन देरासर इनसाइड प्रॉपर्टी अशी केली जाते. ठीक आहे, धार्मिक स्थळ आहे. पण याचा अर्थ हळूहळू एक विशिष्ट पॅटर्न, खास करून आता भाजपची सत्ता महापालिकेत आलेली आहे.
आता आम्ही त्यांचे वोटर बेस होत म्हणून ही जी काही हिंमत वाढते ही सुरुवातीला चेपायला पाहिजे. वरुणजी, भावेशांचा आणखी एक दावा आहे, कारण त्यांच्या भोवतीचा वाद आहे, त्यामुळे त्यांच्या मुलाखतीतला मी तुम्हाला दावा सांगतो आहे, जे TV9 मराठी पुढे त्यांनी मांडलेला आहे, की मी सुद्धा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही शाकाहार करणाऱ्या व्यक्ती होत्या, मांसाहार करणाऱ्या व्यक्ती होत्या, आणि हे सगळे गुण्यागोविंदाने नांदत होते. पण अशा पद्धतीने आहारावरून वाद निर्माण करणं हे त्या काळी नव्हतं. आता हे राजकीय अस्त्र म्हणून वापरलं जातं. आहारावरनं वाद कोणी निर्माण केला? मी परत एकदा सांगतो, तो व्यक्ती काही बोलला म्हणून मी उत्तर देत नाही. आहारावरनं वाद नको हीच तर आमची भूमिका आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या किचनमध्ये, आपल्या चुलीवर, आपल्या गॅसमध्ये घरच्यांनी ठरवावं त्यांना काय खायचं आहे ते, त्याचं स्वातंत्र्य असावं, हे आम्हीच म्हणतोय. आमची ही पण हीच भूमिका आहे. घर विकताना या अख्ख्या बिल्डिंगमध्ये बाबा अमुक अमुक कारणासाठी आम्ही तुम्हाला घेणार नाही किंवा तुम्हाला घर विकलं जाणार नाही, ह्यालाच तर आमचा विरोध आहे. अहो, मी ब्राह्मण आहे स्वतः, मी खातो ना नॉनव्हेज. मी ब्राह्मण असून मी नॉनव्हेज खातो, त्यात काय गैर आहे? मी ठरवीन मला काय खायचंय ते, मला कोण दुसरा नाही सांगू शकत तुला घर देणार की तुला घर नाही विकणार ते. त्यामुळे ही भाषा आता काय झालंय की उगाच काहीतरी डिफेन्स म्हणून काहीतरी बडबड करू नये. आणि एवढा जर त्यांनी आता TV9ला मोठी मुलाखत दिली आहे तर माझं म्हणणं आहे त्यांनी यावं त्याच्या ऑफिसमध्ये आणि किती उपदेश द्यायचे ते बघायचे. आम्ही सुद्धा थांबलोच होत. आणि मी परत एकदा सांगतो की हा कोण व्यक्ती म्हणून मला काय त्याचं म्हणणं नाही आहे, पण ही वृत्ती आहे. याची जर उघड ॲडव्हर्टिजमेंट सुरू झाल्या तर उद्या अगदी थेट बाबा मराठी माणसालाच घर नाही असं बोलायला सुद्धा दलाल कमी नाही करणार. ह्या सुरुवात हे लोक प्रयत्न करून बघतात, हे फेकून बघतात की बाबा रिॲक्शन येते का. रिॲक्शन नाही आली तर हा विषय पुढे रेटला जातो. पांढऱ्या पट्टीचं पण हेच झालं, रिॲक्शन आली तो विषय संपला. आधी तेच होतं, ह्याच्यात चुकीचं काय आहे, लोकांना त्याच्यात बरं वाटतं, हे झालं. रिॲक्शन आली, मोठ्या प्रमाणात लोक भडकले, बाबा पब्लिक स्पेसमध्ये तुम्ही असं करू नाही शकत, तो विषय तिकडे संपला. या गोष्टीची पण रिॲक्शन नाही आली तर उद्या हे वाढत जाईल, हा विषय इकडेच संपला पाहिजे. म्हणजे एक शेवटचा प्रश्न, की आता हा वाद तर निर्माण झालेला आहे. गिरगावमध्ये त्या ताडदेवमधल्या त्या फ्लॅटच्या खरेदी विक्रीचं प्रकरण आता वादात सापडलं आहे. त्या घराचे मालक हे मराठी आहेत आणि वारकरी संप्रदायाचे आहेत असा त्या इस्टेट एजंटचा दावा आहे. आता तुम्ही त्या घराच्या मालकांना काय आवाहन कराल? कारण पुढच्या काळात त्यांच्या घराच्या खरेदी विक्रीचा मुद्दा असेलच, आणि जो दावा केला जातोय की घर कोणाला विकायचं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे, पण या वादाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्या घर मालकांना काय आवाहन कराल? नाही, हे बघा, परत एकदा मी सांगतो, या आयसोलेटेड केस बद्दलचा विषयच नाहीये. एखादा घर मालकाने कोणाला विकावं नाही विकावं, तो दलाल काय म्हणतोय काय नाही म्हणत, हा विषयच नाहीये. हा विषय कुठे सुरू झाला की बाबा हा जो घर विकणारा दलाल आहे याचे लाखो फॉलोअर आहेत. त्यांनी हा व्हिडिओ टाकला, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं एकदा नाही दोनदा, नॉनव्हेज खाते रहोगे तो घर नाही मिलेगा. हा खूप लार्जर इश्यू आहे. या लार्जर इश्यू बद्दल आपला हा विषय चालू आहे. हो, एखाद्या घरात नाही, आज हे जर वास्तव नसतं, हे वास्तव प्रत्येकाने आज अनुभवलंय. मी तुम्हाला परिसरांची मुंबईतल्या सुद्धा नावं सांगितली, बोरिवली, कांदिवली, मुलुंड, घाटकोपर पूर्व, विलेपार्ले, ताडदेव, मलबार हिल, कुलाबा, या सगळ्या भागांमध्ये, माटुंग्यात सुद्धा काही प्रमाणात, या सगळ्या भागांमध्ये हे असंच होतं. आणि म्हणून लोक भडकतात आणि म्हणून हे सुरुवातीला टेचलं पाहिजे. मी परत सांगतो, घर मालकांनी कोणाला विकावं नाही विकावं हा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला काय त्याच्याशी करायचंय? त्याला बाबा जो चांगली किंमत देईल त्याला तो विकेल, त्या तो दोघांमधला सौदा आहे. आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं, आमचा विषय नाही आहे. पण या गोष्टीची तुम्ही प्रसिद्धी करताय, हे चुकीचं आहे. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओचे संतोष कदमसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.